हाय फ्रेंड्स, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की 51,000च्या आसपास एक डबल बॉटम मिळू शकतो आणि एक्झॅक्टली या ठिकाणी तेच झालेलं आहे। जर 51,000च्या आसपास जर तुम्ही बघितलं तर एक आपल्याला डबल बॉटम पॅटर्न मिळालेला आणि त्या डबल बॉटम पॅटर्नवरती आपण ट्रेड केला होता। ठीक आहे, हा आपला डबल बॉटम पॅटर्न आहे। थोडंसं लोडिंगला वेळ लागतोय। तर मित्रांनो, या ठिकाणी डबल बॉटम पॅटर्न आपल्याला मिळाला होता, त्यावरती आपण ट्रेड घेतलेला होता। अजून एंट्री आपली चालूच आहे। असा एक हा डबल बॉटम पॅटर्न आपल्याला मिळाला होता आणि इथून आपण हा ट्रेड एक्झिक्यूट केलेला होता। ठीक आहे, आपलं टार्गेट हिट व्हायला खूप जास्त वेळ लागलेला आहे। आपण या ठिकाणी 90 पॉईंट कॅप्चर केलेले आहेत ॲप्रॉक्सिमेट। आपण या ठिकाणी पाहिलं तर एक 2,000-1,500 प्रॉफिटमध्ये असायला पाहिजे होतं, पण तेवढं आपल्याला प्रॉफिट मिळालेलं नाही आहे। त्याचं कारण हे आहे की आज मी तुम्हाला जसं की सांगितलं होतं, बुल ट्रॅप किंवा बिअर ट्रॅप मार्केट तशा प्रकारचं असू शकतं आणि त्याच प्रकारचं आज मार्केट आहे। त्यामुळं टार्गेट आपलं हिट झालेलं आहे, होत आलेलं आहे, पण फक्त प्रॉब्लेम हा आहे की आपलं जे मोठं टार्गेट होतं ते हिट झालेलं नाही आहे, पण आपलं प्रेडिक्शन जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे। तर या ठिकाणी 3.25 झालेले आहेत। आपलं टार्गेट हिट नाही झालेलं, पण आपलं प्रेडिक्शन बरोबर आल्यामुळे जे काही आपल्याला मिळालेलं आहे प्रॉफिट ते आपल्याला घेऊन या ठिकाणी एक्झिट करावी लागते आणि या ठिकाणी एक्झिट झालेली आहे आपली। 460 रुपये फक्त आपलं या ठिकाणी प्रॉफिट झालेलं आहे। खरं तर आपण मार्केटमध्ये लेट एंट्री मिळाल्यामुळं आपण लेट ट्रेड केलेलं आहे आणि त्यात मार्केटमध्ये आज ट्रॅप मार्केट असल्यामुळे मी तुम्हाला सकाळीच सांगितलं होतं की ट्रॅप मार्केट आहे, त्यामुळे जास्त मूव मोठा मिळू शकत नाही। तर त्याच प्रकारे सेम झालं तसंच की वरती गेलेलं मार्केट डबल बॉटम बनवण्यासाठी खाली आलं, खाली एक डबल बॉटम बनवला आणि तिथून वरच्या दिशेने गेलेलं आहे। ठीक आहे, तर आपलं जिथं 1,500-2,000 प्रॉफिट व्हायला पाहिजे होतं तिथं टाईम डिके लागल्यामुळं आपल्याला 460 रुपये आज फक्त प्रॉफिट झालेलं आहे। काही अडचण नाही आहे मित्रांनो, आपण फक्त एक लॉटवरती ट्रेड करतो, कारण सेबी नियमानुसार आपण कोणत्याही प्रकारचे मोठे प्रॉफिट दाखवू शकत नाही, त्यामुळे छोटा फंड आणि छोटं प्रॉफिट आपण घेतो। ठीक आहे, उद्या काय होऊ शकतं, तर उद्याचा विचार केला तर क्लिअर सर्व करून तुम्हाला एकदा सांगतो की उद्या या ठिकाणी की इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे, तो इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न या ठिकाणी उद्या ब्रेक होऊ शकतो। ठीक आहे, तर त्या इनवर्स हेड अँड शोल्डरवरती आपण उद्या सकाळी ट्रेड करणार आहोत, जसं काल आपण हेड अँड शोल्डर पॅटर्नवरती ट्रेड केला होता। ठीक आहे, या हेड अँड शोल्डर पॅटर्नवरती ट्रेड केला होता। ठीक आहे, त्याच प्रकारे या ठिकाणी आपण इनवर्स हेड अँड शोल्डरवरती उद्या ट्रेड करणार आहोत। उद्याचं मार्केट कसं आहे हे उद्या आपल्याला पाहायला मिळेलच। ठीक आहे, तर अशा प्रकारे आज आपण कमी प्रॉफिटमध्ये आज मार्केटच्या दिवसाला बंद करतो आहे। आपला फंड बघू शकता 900-700पर्यंत गेलेला आहे। आपण एकदम छोटं प्रॉफिट आणि छोटे फंड घेऊन आपण ट्रेडिंग करतो आहे। याचं फक्त तात्पर्य हेच आहे की प्रॉफिट कमावणं नाही, तर कन्सिस्टन्सी कशी ठेवू शकतो प्रॉफिटेबल आणि कशा प्रकारे आपण ॲनालिसिस चांगल्या प्रकारे करू शकतो, यासाठी आपण हे व्हिडिओज बनवत असतो। ठीक आहे, जर आवडले व्हिडिओज तर सर्वांनी लाईक करा, तेव्हा आम्हाला समजेल की तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत आहेत। शेअर करा, म्हणजे मित्रांचा लॉस होणार नाही, तुमच्या रिलेटिव्हचा लॉस होणार नाही, त्यांनाही शिकायला मिळेल। आणि सबस्क्राईब करा, कारण 100 सबस्क्राईब कंप्लीट झाल्यानंतर आपण लाईव्ह घेणार आहोत, म्हणजे यूट्यूबवरती मी लाईव्ह येऊन लाईव्ह ॲनालिसिस सांगणार आहे, जेणेकरून जेवढे लोक लॉस करतात त्यांचा लॉस होणार नाही। ठीक आहे, आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे तुम्हाला वेळोवेळी आमचे व्हिडिओ पाहायला मिळतील। ठीक आहे, आजचा सेटअप आवडला असेल सकाळी सांगितलेला तर सर्वांनी नक्की त्यामध्ये कमेंट करा आणि चॅनलला आपले सबस्क्राईब करा। सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी डबल बॉटम बनलेला आहे। ठीक आहे, आफ्टर मार्केट व्हिडिओ मी तुम्हाला संध्याकाळी बनवून टाकणार आहे की आजचं मार्केट सांगितलेलं ते कशाप्रकारे फॉलो झालेलं आहे। ठीक आहे, थँक्यू।